बहुत क्लोजली मॉनिटर करते हुए जो भी रिक्वायरमेंट महसूस हो रही है उस हिसाब से डिप्लॉयमेंट किया जा रहा है। ये हर्षिल के पास में एक थराली करके जगह है, वहाँ पर ये घटना बताई जा रही है और जैसे बाकी जो डिटेल्स जो आ रही हैं वो आपको हम लोग कम्युनिकेट कर देंगे। और करण महाराज साहब इस वक्त कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हमारे साथ। बघा, घरं मलब्याखाली गेलेली आहेत। रस्ता आणि रस्त्याच्या बाजूला असलेली जी घरं आहेत ती सगळी मलब्याच्या खाली गेलेली आहेत। हा मलबा आहे जो आपल्याला समोर दृश्यांमध्ये उजव्या बाजूला दिसतोय, तो मलबा आहे। त्याच्या खाली सगळी रस्ता आणि घरं आणि तिथली ठेवलेली वाहनं सगळं गेलेलं आहे। एक बाजू वाचली आहे, दुसरी बाजू मात्र वाचू शकलेली नाहीये। लांब डोंगरावरनं लोक सुद्धा बघतायत की काय नेमकं घडलंय। तिथल्या लोकांना वाचवायला जाणं शक्य नाही आहे, कारण हा मलबा काय एकदम चिखलासारखा झालेला आहे। त्यात रुतून जाऊ असा हा मलबा आहे सगळा। त्यामुळे लांबून लोक बघतायत काय करावं, कुणाला बोलवावं अशा सगळ्या मनस्थितीत हे धारालीवासी असतील। ढगफुटी झाली आणि त्यानंतर आलेला जो पूर आहे त्याने धारालीच्या एका भागाला पूर्णपणे आपल्या पाण्याखाली घेतलेला आहे, आपल्या ढिगाऱ्याखाली घेतलेला आहे। लोकांनी डोंगरावर धाव घेतलेली दिसते। या बाजूला जी वाचलेली लोक आहेत त्यांनी सुद्धा आपलं घर सोडून डोंगर गाठलेला आहे, कारण तिथे तरी आपण वाचू असं है। एसओसी के सुपरविजन में एक कोऑर्डिनेटेड तरीके से रेस्क्यू का वर्क किया जा रहा है। जो आसपास की एनडीआरएफ है, आर्मी है, उनकी टीम्स जो है वो भी रवाना हो रही हैं और मौके पर पहुंच रही हैं। इसके अलावा जो हमारी एसडीआरएफ की बटालियन हेडक्वार्टर में जो स्पेशलाइज इक्विपमेंट्स को जो इस डिजास्टर में काम आ सकते हैं उनको भी हम लोग एक जियो के सुपरविजन कर रहे हैं। लॉस का आया है और प्रॉपर्टी का लॉसेस भी है, तो हम लोग मौके पे निकलने हैं और मौके पे ज़्यादा अच्छा उसका सर किसी प्रकार से मानहानि का कुछ जी जनहानि का 4 का उन्होंने बताया। स्थळी पोहोचतायत पण तिथे पोचायला वेळ लागणार आहे, कारण परिस्थिती अनुकूल नाही आहे। त्यात घडलेली एवढी मोठी घटना अनेक जणांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत। जेव्हा ही घटना घडत होती त्यांनी प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आणि चौकोनात दिसणारं जे दृश्य आहे ते खरोखर भयानक आहे। हा सगळा मलबा खाली आला आणि खाली येताना त्याने रस्त्यात येणाऱ्या सगळ्या घरांना, हॉटेल्सना आपल्या कब्जात केलं आणि मग तो खाली आलेला आहे। ज्यावेळी ही घटना घडली साधारणपणे 2-3च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि मग नंतरची दृश्य सुद्धा अधिक भयानक आहेत। नंतरची आलेली दृश्य ही सगळी घरं ढिगाऱ्या खाली गेलेली आपल्याला बघायला मिळतील। ढगफुटी आधी आणि ढगफुटी नंतरची ही दृश्य अनेक गोष्टी स्पष्ट करतात। 50 ते 60 जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळते। अनेक घर आणि हॉटेल्सचं नुकसान झालेलं आहे, सगळे निस्तेनाबूत झालेले आहेत घरं आणि हॉटेल्स। किती पर्यटक तिथे अडकले होते, किती पर्यटकांचा जीव वाचवायचा, ह्या सगळ्या आता पुढच्या गोष्टी आहेत। जो रस्ता छोटासा होता तो या मलब्यामुळे मोठा झालेला दिसतोय, कारण सगळी तिथे असलेली जी हॉटेल्स आणि घरं होती ती सगळी आता ढिगाऱ्याखाली गेलेली आहेत। अनेक लोकांनी जे सेफ झोन मध्ये दिसतायत त्यांनी सुद्धा आपली घरं सोडली आणि ते डोंगरावर गेलेले आहेत, कारण या परिस्थितीमध्ये एकट्या दुकट्याने वाचवायला जाणं शक्यच नाहीये। खूप मोठी यंत्रणा लागणार आहे त्याकरता। अनेक घरं, कारण 2-2 मजली घरं सुद्धा या मलब्याखाली गेलेली आहेत। फक्त वरचं जे छप्पर आहे ते छप्परच दिसतंय, अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। 1 ते 3च्या दरम्यान घडलेली ही घटना आहे। धरालीचा जो एक भाग आहे उजवा भाग वाचला आणि डाव्या भागातली अनेक घरं, हॉटेल्स, होमस्टेज पूर्णपणे या मलब्याखाली गेलेले आहेत। म्हणजे वाहत आलेला जो दगडधोंडा आणि मलबा होता त्याच्याखाली आलेले आहेत। या नदीनं प्रवाह सुद्धा बदलला आणि या प्रवाह बदलून सुद्धा त्यामध्ये येणारी जी सगळी घरं, हॉटेल्स, होमस्टे होते ते सगळे या मलब्याखाली दाबले गेलेले आहेत। 50 ते 60 हॉटेल्स आणि होमस्टे पाण्याखाली गेले असावेत अशी भीती व्यक्त होते। एक छोटासा ब्रेक घेऊन आपण अजून काही महत्त्वाच्या घडामोडी बघूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।